नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। तर मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2023 मधील पीक विम्याचे प्रलंबित 1927 कोटी रुपये मिळणार आहे। या संदर्भात शासन आदेश अर्थात GR सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, खरीप 2023चा पीक विमा या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 8 दिवसात थेट जमा होणार आहे। म्हणजे मित्रांनो, दसरापूर्वीच हा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा निधी कसा वितरित करण्यात येणार आहे, यासाठी कोणत्या जिल्ह्यात शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे, कोणते 6 जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहे, ही संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांना जिल्हानिहाय वाटप करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम पुढील प्रमाणे आहे। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासाठी 656 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यासाठी 470 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यासाठी 713 कोटी रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यासाठी 2.66 कोटी म्हणजे 2,66 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यासाठी 27.73 कोटी रुपये म्हणजे मित्रांनो 27,73 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, 6वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी 58,90 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर असे एकूण या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1927 कोटी रुपयांची मदत निधी मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम येत्या 8 दिवसात सरसकट जमा करण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, दसरापूर्वीच हा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।